नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आणि आता बघूया जगाच्या पाठीवर नेमकं काय घडतंय. आणि सुरुवातीची बातमी आहे दिवाळीशी संदर्भातली. कारण परदेशातले भारतीय नागरिक देखील दिवाळी साजरी करतात. न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंगलाही दिवाळी निमित्तानं विशेष सजावट करण्यात आली. केशरी रंगात ही इमारत उजळून निघाली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी यांगझू शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी इको कल्चरल पार्कची पाहणी केली आणि त्यानंतर जलसंवर्धन प्रकल्पालाही त्यांनी भेट दिली. या प्रकल्पामुळे यांज नदी आणि हुएई नदी जोडली जाणार आहे. या प्रांतातला हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी आशियातल्या राष्ट्रांसोबतचे संबंध दृढ केल्याचं वक्तव्य केलंय. कोरोनामुळे यावर्षी शिखर परिषद ऑनलाईन घेण्यात आली. वैश्विक महामारीत सगळ्यांनीच एकत्र येण्यावर या शिखर परिषदेत भर देण्यात आला. ब्राझीलमध्ये राजधानी साओ पावलोमध्ये पालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सध्या तिथे सुरू आहे आणि श्वेतवर्णीय महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ज्युसरा बासो ही निवडणूक लढवत आहेत. स्थानिकांच्या हक्कांचा मुद्दा त्यांनी हाती घेतलाय. कोसोवोचे हंगामी अध्यक्ष उस्मानी यांनी शेजारच्या राष्ट्रांसोबत संबंध सुधारण्यावर भर दिलाय. सर्बियासोबतचे संबंध सुधारण्याला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी म्हटलंय. युरोपियन संघ चुकांपासून धडा घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो यांनी मोरोक्को आणि वेस्टर्न सहारातल्या संघर्षावर भाष्य केलंय. गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष सोडवण्यावर आता भर दिला जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय. अमेरिकेत जॉर्जियामध्ये केली लोफ्रन डेव्हिड यांनी सभा घेतली आहे. जानेवारीत होणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. आगामी निवडणुका या महत्त्वाच्या असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. रशियाची स्पुटनिक 5 ही कोरोना प्रतिबंधक लस भारतात आली. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज कंपनीला या लसीच्या चाचण्या करण्यासाठीची परवानगी देण्यात आली होती. लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी करणार आहे. डॉक्टर रेड्डीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतात स्पुटनिक 5 ही लस दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस संदर्भातल्या वॅक्सिनचं काम प्रगतीपथावर असल्याचं म्हटलंय. अमेरिकेत कोरोनानं आतापर्यंत सुमारे 2.5 लाख नागरिकांचा बळी घेतलाय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध कंपनी फायझरच्या कोरोना लसीसंदर्भातली नवी माहिती दिली. त्याचबरोबर पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सर्व अमेरिकन नागरिकांना ही कोरोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. निवडणूक निकालानंतर अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे पहिलंच सार्वजनिक भाषण होतं. अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तिथल्या गव्हर्नरला आता चिंतेत भर पडली आहे. कारण कोरोना संक्रमण आणखी वाढू नये यासाठी कुठल्या उपाययोजना उपयुक्त ठरतील याचा विचार आता सगळ्याच पातळ्यांवर केला जातोय. यासाठी इदाहोचे गव्हर्नर ब्रॅड लिटल यांनी इदाहो नॅशनल गार्डची देखील या मोहिमेत मदत घेतली आहे. शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनानं कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात माहिती दिली. निवडणुकीनंतर त्यांनी प्रथमच भाषण केलं. एप्रिलपर्यंत लस नागरिकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. निवडणुकीतला पराभव त्यांनी अजूनही मान्य केलेला नाही. अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढतोय. ट्रम्प यांनी सत्ता काळातल्या शेवटच्या 2 महिन्यात हे संक्रमण रोखण्यासाठी आक्रमकपणे पावलं उचलावीत या नियोजित अध्यक्ष जो बायडन यांच्या टीमसह समन्वय साधून प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत या अमेरिकेतले आरोग्य तज्ज्ञ व्यक्त करतात. न्यू मेक्सिकोमध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिम, सलोन, गोल्फ कोर्स त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना 2 आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. गव्हर्नर मिशेल लुआन ग्रिशन यांनी हे आदेश दिले. संक्रमण वाढतंय त्यामुळे आता पावलं उचलली नाहीत तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे आणि त्यामुळे सध्याची पायाभूत आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल असं देखील ग्रिशन यांनी म्हटलंय. इलिनॉइसमध्ये शुक्रवारी 15,415 नवीन कोरोना संक्रमितांची नोंद झाली तर 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. सलग 4थ्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात इथे रुग्णसंख्या वाढतेय. इलिनॉइसच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे ओरेगॉन सरकारनं 2 आठवड्यांचा लॉकडाऊन तिथे जाहीर केला आणि यामध्ये रेस्टॉरंट, बार आणि जिम देखील बंद ठेवल्या जातील अशी माहिती केट ब्राऊन यांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्य सुविधा उपलब्ध असतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. हा लॉकडाऊन 18 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत लागू असेल. नोव्हेंबरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे न्यूयॉर्कमध्ये एका संग्रहालयात फॉल रिव्हल प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. हे प्रदर्शन शनिवारी आणि रविवारी होणार आहे आणि मॉडर्न आर्ट म्युझियमनं या प्रदर्शनाचं आयोजन केलंय. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मॉडर्न आर्ट म्युझियमनं गेल्या 6 महिन्यांपासून आरोग्य सुविधा आणि तिथल्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केलं होतं. या संग्रहालयाचे मुख्य क्युरेटर ॲटमॅकिन यांनी म्हटल्याप्रमाणे फॉल रिव्हल ही एक नवी संकल्पना आणि या संग्रहालयातल्या गॅलरी नियमितपणे बदलण्यात येतील असंही आश्वासन त्यांनी दिलंय. बातमी इटलीतली शुक्रवारी कोरोनाचे 41,000 रुग्ण आढळले. इटलीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्यानं चिंता निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कोरोनामुळे चिलीतील विमानसेवा 8 महिने बंद होती. आता ही विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न चिलीचे अधिकारी करतात. त्यानुसार परदेशी नागरिकांना 23 नोव्हेंबरपासून चिलीमध्ये प्रवास करता येऊ शकेल. कोरोनामुळे पर्यटक चिलीकडे भेट देत नव्हते आणि त्यामुळे चिलीच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता, अशी माहिती चिलीचे अधिकारी लुकास पलासियोस यांनी दिली. संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वात लिबियामध्ये पुढच्या वर्षी संसद आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होतील. लिबियानं ही निवडणूक घेत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. 24 डिसेंबर 2021मध्ये या निवडणुका घेण्यावर लिबियानं सहमती दर्शवल्याची माहिती यूएनचे राजदूत स्टेफनी विल्यम्स यांनी दिली आहे. त्याचसोबत या निवडणुका घेण्यासाठी नवीन कार्यकारिणीची आवश्यकता आहे. तसंच लिबियामध्ये राष्ट्रीय एकतेचं प्रभावी सरकार असणं आवश्यक आहे, असंही विल्यम्स यांनी म्हटलं आहे. जॉर्जियामध्ये कोर्टानं खुनाचा आरोप असलेल्या दोघांना जामीन द्यायला नकार दिलाय. दोघांवर एका श्वेतवर्णीयाचा खून केल्याचा आरोप आहे. डाऊनटाऊन मॉन्ट्रियलच्या उत्तरेला असलेल्या युबीसॉफ्ट या व्हिडिओ गेम मेकर कंपनीला पोलिसांनी घेरलं होतं. कारण या कंपनीतील काही जणांना ओलीस ठेवण्यात आल्याचा फोन आल्यानंतर पोलिसांनी सेंट लॉरेंट बुलेवार्ड इमारतीच्या बाहेर अशा रीतीनं कडक बंदोबस्त तैनात केला. इथे 3 रुग्णवाहिका देखील दाखल करण्यात आल्या होत्या. नागरिकांना या परिसरात यायला पोलिसांकडून मनाई करण्यात आली. नेमका काय प्रकार घडला याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे. प्रसिद्ध कलाकार ओमारी हार्डविकचा नवा थ्रिलर सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या सिनेमातली भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास ओमारी यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेतल्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी प्रशासनाकडून आता माहिती देण्यात आली आहे. स्फोटात 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, पण यामुळे रुग्णांच्या आरोग्य सुविधेत कुठलाही खंड पडलेला नाही, असंही हॉस्पिटल प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. थेट आपण जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता संवाद साधतायत त्या ठिकाणी. भावनाएं प्रकट कर रहे हैं. दीपावली के ये दिए आपके पराक्रम की रोशनी में जगमग हो रहे हैं. दीपावली के दिए आपके सम्मान में हिंदुस्तान के हर कोने में, हर परिवार में प्रज्वलित हो रहे हैं. मैं इन भावनाओं के साथ ही आज आपके बीच हूं. आपको, आपकी देशभक्ति को, आपकी डिसिप्लिन को, देश के लिए जीने मरने के आपके जज्बों को मैं आज नमन करने आया हूं. साथियों, आज अगर भारत के वैश्विक प्रभाव को देखें तो वो आर्थिक, सांस्कृतिक और सैन्य हर स्तर पर मजबूत हो रहा है. आज विश्व भर में भारतीय मूल के लोगों का दबदबा बढ़ रहा है. भारत की युवा टैलेंट भी विश्व में सम्मान दिनों दिन बढ़ता ही चला जा रहा है. और अगर देश की बात करें तो यहां सीमा के इस क्षेत्र में तो इन तीनों के दर्शन होते हैं. बीते कुछ वर्षों में जिस स्पीड और स्केल पर आपको सशक्त करने के फैसले लिए गए, वो हमारी आर्थिक शक्ति को दिखाता है. आप सभी अलग अलग राज्यों की परंपराएं, वहां की विविधता को समेटे हुए दुनिया की सबसे बड़ी सैन्य शक्ति में से एक का निर्माण करते हैं.
हमारी सेना की ताकत ऐसी है कि जब भी कोई टेढ़ी नजर हमारी तरफ उठाता है तो उसको उसी भाषा में जवाब देने का जज्बा आप सब में होता है। ये वो बातें हैं, वो भारत की सेना को दुनिया की नजरों में और ज्यादा विश्वसनीय बनाती है। आज भारत की सेनाएं दुनिया के बड़े बड़े देशों के साथ साझा अभ्यास कर रही है। आतंक के खिलाफ हम रणनीतिक साझेदारियां कर रहे हैं। भारत की सेनाओं ने दिखाया है कि वो आतंक के ठिकानों पर कभी भी कहीं भी स्ट्राइक कर सकते हैं। ये भी भारतीय सैन्य बल ही है जो दुनिया के हर कोने में पीस कीपिंग मिशंस की अगुवाई करता है। भारतीय सेना जहां दुश्मनों को दहलाने से में सक्षम है तो वही आपदाओं में दीपक की तरह खुद को प्रज्वलित कर दूसरों के जीवन को भी रोशन कर देती है। साथियों, कोरोना से प्रभावित अपने नागरिकों को विदेशों से सुरक्षित वापस लाने में एयरफोर्स और हमारी नौसेना की भूमिका बहुत प्रशंसनीय रही है। कोरोना संक्रमण के दौरान जब वुहान जाने की चुनौती थी और उसकी भयानकता की अभी तो शुरुआत थी, और वुहान में वहां हमारे फंसे भारतीयों को निकालना था तो एयरफोर्स के लोग सबसे पहले आगे आए। कुछ ऐसे देश भी थे जिन्होंने अपने लोगों को वुहान में उनके नसीब पर ही छोड़ दिया था, लेकिन भारत ने न सिर्फ अपने हर नागरिक को वहां से निकाला बल्कि कई अन्य देशों की भी हमारे एयरफोर्स के जवानों ने मदद की। ऑपरेशन समुद्र सेतु के जरिए भी विदेशों जहां हजारों भारतीय हमारी नौसेना के कारण सुरक्षित भारत लौट आए हैं। देश ही नहीं बल्कि मालदीव, मॉरिशस, अफगानिस्तान से लेकर कुवैत, कांगो और साउथ सुदान सहित अनेक मित्र देशों की मदद भी वायुसेना सबसे आगे रही है। वायुसेना के सहयोग से ही संकट के समय में सैकड़ों टन की राहत सामग्री जरूरतमंदों तक समय पर पहुंच पाई है। साथियों, कोरोना काल में आप सभी के इन प्रयासों की बहुत चर्चा तो नहीं हो पाई और इसलिए मैं आज विशेष तौर पर देश का ध्यान इस तरफ आकर्षित कर रहा हूं। डीआरडीओ हो, हमारी तीनों सेनाएं हो, बीएसएफ सहित हमारी तमाम पैरामिलिट्री फोर्स ने कोविड से जुड़े इक्विपमेंट से लेकर क्वारंटीन और इलाज तक में जिस तरह युद्ध स्तर पर काम किया वो अभूतपूर्व है। जब शुरुआत में सैनिटाइजर और फेस मास्क से लेकर पीपीई तक की चुनौती थी, तब देश की इन जरूरतों पूरा करने का बीड़ा आप सबने उठाया। प्रोटेक्शन किट हो, डायग्नोसिस हो, वेंटिलेटर्स हो, मेडिकल ऑक्सीजन से जुड़ी सुविधाएं हो, अस्पताल हो,
हर स्तर पर आप सभी ने अपना अहम योगदान दिया है। इतना ही नहीं, जब देश के अनेक हिस्सों में भीषण चक्रवात आए, तब भी आपने मुश्किल में फंसे नागरिकों की मदद की, उनको सहारा दिया है। आपके त्याग और तपस्या से जगमगाते आपके जीवन उसी से प्रेरणा लेते हुए आज हर भारतीय दीपावली के इस दिए इसको रोशन करे। आणि पुन्हा एकदा आपण बातम्या थोडक्यात बघणार आहोत। जगाच्या पाठीवर नेमकं काय घडतंय तर स्पेसएक्सचं प्रक्षेपण नासानं रविवारी करण्याचा निर्णय घेतलाय। जोरदार वारे आणि हवामानातल्या मोठ्या बदलांमुळे हा निर्णय घेण्यात आला आणि यामुळे स्पेसएक्सच्या उड्डाणामध्ये बाधा येऊ शकली असती। स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क कोरोना संदर्भातल्या एका चाचणीत आणखीन करणार आहेत आणि शुक्रवारी स्पेसएक्सचं उड्डाण त्यामुळे पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नासाच्या धोरणानुसार त्यांना विलगीकरणात राहावं लागणार असल्याचं नासाचे जिम ब्रेडिनस्टाईन यांनी म्हटलंय। दरम्यान मस्क यांच्या संपर्कात या मोहिमेतला आणखीन कोणी आलं होतं का याचीही चाचणी केली जाते। शुक्रवारी फ्लोरिडाच्या केप कॅनेव्हरलमधून ULA ॲटलास V क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं। 5:30च्या सुमारास एक उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी हे उड्डाण झालं। नॅशनल रिकॉन्सन्स ऑफिससाठी ही मोहीम होती। NROL 101 असं या मोहिमेचं नाव आहे। नॅशनल रिकॉन्सन्स ऑफिससाठीची अशा प्रकारची ही 29वी मोहीम आहे। फिल्म अकॅडमी म्युझियम निधी उभारणीतला एक महत्त्वाचा टप्पा पार केलाय। या म्युझियम अकॅडमीनं तब्बल 8 वर्ष 13,000 दात्यांकडून मिळालेल्या मदतीतून फिल्म अकॅडमी म्युझियमनं $388 मिलियन उभे केलेत, अशी माहिती अकॅडमी म्युझियमचे अध्यक्ष बिल क्रेमर यांनी दिली आहे। यात $50 मिलियनचा निधी हायमनी शेरिल सबाट यांनी दिले। मार्गोट रॉबीनं आगामी ड्रीमलँड सिनेमासाठी हॉलिवूडच्या गोल्डन एजपासून प्रेरणा घेतल्याचं म्हटलं। एकंदरीतच हा सिनेमा अनेक अर्थानं महत्त्वाचा ठरेल अशी चर्चा आहे। T20 क्रिकेटचं विस्तारीकरण करायला हवं आणि त्यासाठी संघांची संख्या वाढवणं आवश्यक आहे असं मत भारताचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांनी व्यक्त केलंय। देशात अनेक गुणी खेळाडू आहेत, या खेळाडूंना IPLमध्ये खेळायला संधी मिळत नाही, तेव्हा दर्जा कायम ठेवून संघ वाढवले तर गुणवत्तेची देखील जोपासना करता येईल असं राहुल द्रविड यांनी म्हटलंय। पितृत्वाच्या रजेमुळे 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 3 कसोटी सामन्यांना मुकणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या भूमिकेचा आदर करायला हवा, पण प्रतिष्ठापणाला असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेमधील कोहलीची अनुपस्थिती भारतासाठी धोकादायक ठरू शकेल असा सावधगिरीचा इशारा ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिलाय। ब्राझीलचा अव्वल आघाडीवीर नेमार यानं पुढच्या आठवड्यात उरुग्वेविरुद्ध होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीच्या लढतीतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे। पॅरिस सेंट जर्मनीकडून खेळताना चॅम्पियन्स लीगच्या लढतीत नेमारच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि मॉन्टेव्हिडिओमध्ये त्या लढतीमध्ये तो खेळू शकणार नाही असं ब्राझील फुटबॉल महासंघानं स्पष्ट केलं। लिव्हरपूलचा आघाडीवीर फुटबॉलपटू मोहम्मद साला याला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे इजिप्तच्या या अव्वल खेळाडूला आफ्रिका नेशन चषक स्पर्धेत टोगो विरुद्धच्या सामन्यात खेळता येऊ शकणार नाही।